नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती। तर आज मी महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे। तर ते आहे लाडकी बहीण योजनेसाठी। तर लाडकी बहीण योजनेखालील जे पण लाभार्थी आहेत तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट घेऊन आलेली आहे। आज आहे 8 तारीख आणि आज 8 तारखेलाच GR आलेला आहे। लाडकी बहिणीचा जो जून हप्ता जो वितरित करायचा आहे त्या संदर्भात GR आलेला आहे। तर जून हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि ज्या काही अडचणी येत आहेत लाडक्या बहिणींना, म्हणजे ज्यांचे नावं कपात केले आहेत की काय, तर त्या संदर्भात पण एक व्हिडिओ तयार करेलच मी। पण त्याआधी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा। तसंच पंतप्रधान आर्थिक सल्लागार समिती या समितीने लाडकी बहीण योजनेमध्ये वाढ व्हावी या संदर्भात पण शिफारस केलेली आहे। तर 2100 रुपये लाभार्थ्यांना मिळालं पाहिजे या संदर्भात शिफारस आहे। तर एवढ्या महागाईच्या काळामध्ये शिफारस केली जात आहे, कारण लाडक्या बहिणींना 1500 रुपयात होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। पण त्याच अनुषंगाने आमचे दिव्यांग बांधवसुद्धा आहेत, संजय गांधी निराधार योजनेखालील पण लाभार्थी आहेत, त्यांची पण वाढ झाली पाहिजे। कारण ते निराधार आहेत, यांना तरी कसं तरी आधार आहे, पण निराधार लोकांचं कसं, तर मग सगळ्यांचंच मी असं नाही म्हणत, लाडकी बहीण योजनेखाली जे लाभार्थी आहेत त्यांचं पण जे निधी आहे ते वाढ झाली पाहिजे। आणि जे योजना आहेत बाकीच्या त्या योजनेसुद्धा वाढ झाली पाहिजे। तर पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीने शिफारस केलेली आहे। तर ह्या शिफारसी अंतर्गत बघू आता केव्हापर्यंत लाडकी बहीण योजना ही जी आहे त्याच्यामध्ये वाढ होते आणि लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2 महिन्याचा हप्ता वितरित होणारच आहे। पण आता सध्या 4-5 दिवस तरी हा निधी वाटप होणार नाही, कारण सुरुवातीला याद्या तयार करावे लागतात आणि याद्या तयार केल्यानंतर बँकेला DBT पोर्टल जो असतो तिथे ते सबमिट करतात आणि नंतरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहेत हे पैसे वितरित होतात। तर सगळ्यात आधी माझ्या चॅनलवर येईलच जेव्हा वितरण सुरू होईल। तर सगळ्यांना विनंती आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा, आणि नवीन व्हिडिओ घेऊनच येणार आहे मी। तर धन्यवाद।